नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत। 2024 हे वर्ष भारतात अनेक भयानक सायको किलिंगच्या घटनांनी हादरलं। गोवा, उत्तर प्रदेश, बरेली, कोलकाता आणि कर्नाटक मधील क्रूर हत्याकांडांनी जनमानसाला हादरवलंय। यातल्या काही गुन्हेगारांनी महिलांना विशेष लक्ष केलं तर काहींनी वैयक्तिक वादातून हत्या केली। नेमका कोणत्या भयानक घटना घडल्या आहेत 2024 या वर्षामध्ये जाणून घेऊयात सविस्तर। जगात असंख्य प्रकारची माणसं असतात। काही माणसं साक्षात देवासारखी असतात, त्यांच्या सहवासामध्ये आपल्याला कायम राहावंसं वाटतं। ही लोक समाजाला सुधारतात, समाजाला चांगल्या मार्गाला घेऊन जातात। तर काही माणसं ही जनावरांसारखी असतात, नराधम शब्द कमी पडेल इतकी विकृत आणि अत्यंत वाईट। त्यांना बघितल्यावर अंगाचा थरकाप उडतो। अशाच काही लोकांनी 2024 मध्ये अंगाचा थरकाप उडवलाय। सायको किलिंग करून या लोकांनी भारतच नव्हे तर संपूर्ण जग हादरवलं आहे। कोण आहेत हे सायको किलर्स, त्यांची कहाणी काय आहे याचाच आढावा आज आपण घेणार आहोत। गोव्यापासून ते कर्नाटक पर्यंत अनेक गुन्हेगारांनी अत्यंत क्रूर गुन्हे केलेले आहेत। त्यांनी अनेकांची हत्या घडवून आणली, त्यात महिलांना अधिक टार्गेट केलं गेलं। एकट्या महिलेला गाठून तिची हत्या करण्यात आली। काहींनी विवाहबाह्य संबंधातून हत्या केली, तर काहींनी आपल्या पेशाच्या आड येऊन या महिलांची हत्या केली। काहींनी तर इतर राज्यांमध्ये जाऊन सुद्धा हत्या केली। एकाने तर विवाहबाह्य संबंधातून प्रेयसीची हत्या केली, त्यानंतर आपल्या राज्यात येऊन स्वतः आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती, त्यात अत्यंत धक्कादायक माहिती दिली होती। अनेकांच्या सुसाईड नोट सुद्धा समोर आलेल्या आहेत। यातली पहिली केस आहे गोव्यातली। माइंडफुल AI लॅबचे फाउंडर आणि CEO सूचना सेठने तिच्या 4 वर्षांच्या लहान मुलाची हत्या केली। ती आधी मुलाला फिरायला घेऊन गेली, ती बंगळुरूवरून गोव्याला आली। त्यानंतर 6 जानेवारीच्या रात्री तिने मुलाची हॉटेलमध्येच हत्या केली। त्यानंतर डेड बॉडी सूटकेसमध्ये भरली आणि कॅब बुक करून परत बंगळुरूला जायला निघाली। तिला मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती, पण तिचा भांडाफोड झाला, ती पकडली गेली। पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिची घटस्फोटाची केस कोर्टामध्ये सुरू असल्याचं उघड झालं। बाप मुलाला आठवड्यातून एकटा भेटू शकतो असे आदेश कोर्टाने दिले होते। कोर्टाचे हे आदेश तिला काही पटले नव्हते, त्यामुळे तिने मुलाचाच काटा काढला। आपला मुलगा नवऱ्याकडे कधी जाऊ नये असं तिला वाटत होतं। सध्या सूचना सेठ तुरुंगामध्ये आहे। दुसरं प्रकरण आहे उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरातलं। या शहरातून पोलिसांनी जून मध्ये एका सायको किलरला अटक केली। तो स्वतः संजय दत्तचा फॅन असल्याचं सांगायचं। त्याचं नाव अदनान उर्फ बल्लू होतं। बल्लू विवाहित होता, तरीही तो एका महिलेच्या प्रेमात पडला। ती महिला सुद्धा विवाहित होती। दोघांचंही अफेअर सुरू होतं, मात्र आपली प्रेमिका इतरांसोबत बोलत असल्याचं त्याला समजलं। प्रेयसीचं दुसरीकडे अफेअर सुरू असल्याचा त्याला संशय आला। यामुळे तो संतापला। आपली गर्लफ्रेंड आपल्याला धोका देत असल्याचं त्याला वाटलं। त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडला कब्रस्तानला भेटायला बोलवलं आणि तिथेच तिची हत्या केली। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। यावेळी तो सतत बडबडत होता, मी संजय दत्तचा मोठा फॅन आहे, मला फसवणूक केलेली आवडत नाही असं तो नेहमीच म्हणत असायचा। सध्या बल्लू हा तुरुंगामध्ये आहे। उत्तर प्रदेशातल्या बरेलीतील ही तिसरी घटना आहे। एका सिरियल किलरला पोलिसांनी पकडलंय। त्याने जी धक्कादायक माहिती दिली त्यामुळे सर्वच हादरले। त्याने 1-2 नव्हे तब्बल 11 महिलांची हत्या केली होती। तो महिलांवर अत्याचाराचा प्रयत्न करायचा आणि नंतर त्यांचा गळा दाबून खून करायचा आणि पुरावा म्हणून त्या महिलेचा एखादा दागिना घेऊन जायचा। आरोपीचं नाव कुलदीप गंगवार आहे। तो बरेलीच्या नवाबगंज पोलीस ठाणे परिसरातील बाकरगंज समूहा येथील रहिवासी आहे। त्याची मानसिक स्थिती ठीक नाही। कुलदीपचं लग्न भानपूर गावातील लौंगश्रीशी झालेलं होतं, पण लौंगश्रीनं दुसरं लग्न केलं। त्यानंतर तो महिलांचा द्वेष करायला लागला। पश्चिम बंगालच्या कोलकात्यामध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली। कोलकाता पोलिसांनी 10 ऑगस्ट रोजी संजय रॉय नावाच्या एका व्यक्तीला अटक केली। त्याने अटकेच्या 1 दिवस आधी आरजीकर रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार केला होता। त्यानंतर त्याने तिला क्रूरपणे मारून टाकलं। संजय पोलिसांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करत होता। त्याचे 5 लग्न झालेले होते, पण एकही लग्न हे टिकलेलं नव्हतं। त्याने सर्व बायकांना टॉर्चर केल्याने त्यांनी घटस्फोट घेतल्याचं सांगितलं जातंय। तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता। सध्या खून प्रकरणामध्ये तो तुरुंगामध्ये आहे। या प्रकरणाची सुनावणी अजूनही कोर्टात सुरू आहे। गुजरात पोलिसांनी एका सायको किलरला पकडलं। हा सायको किलर म्हणजे महाभयंकर होता, अत्यंत नीच। त्याने क्रूरतेचा कळस गाठला होता। या नराधमाने तरुणांपासून वृद्धांपर्यंत कुणाला सोडलं नाही। एका मुलीची हत्या केली, त्यानंतर अनेक तास तिच्यावर अत्याचार केले। आरोपीने जेव्हा पोलिसांकडे सर्व आरोप कबूल केले तेव्हा सर्वच जण हैराण झाले। त्याने एकाच राज्यात गुन्हे केले नाही तर 5 राज्यामध्ये त्याने गुन्हे केले। राहुल सिंह जाट असं या आरोपीचं नाव होतं। तो हरियाणाच्या रोहतक इथला राहणारा आहे। तो दिव्यांग आहे। त्याने गुजरातमधील एका 19 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली। याच गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली। त्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामध्ये ट्रेनमध्ये हत्या केली। एका ट्रेनमध्ये अत्याचार केला। अटकेच्या 1 दिवस आधीच त्याने तेलंगणामध्ये एका महिलेची हत्या केली होती। साधारण 11 दिवसामध्ये त्याने एकूण 5 हत्या केल्या। सध्या तो तुरुंगात आहे। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।